आय वॉज अ डिवोर्सी अँड सो वॉज हम्म. लीना. आणि आमच्या दोघांचंही सेकंड मॅरेज होतं. सो वी वर बोथ कमिंग विथ स्कार्स इन द मॅरेज. त्यामुळे आम्ही दोघं वी बोथ वर्क व्हेरी हार्ड ऑन मेकिंग इट वर्क अँड वी बोथ गिव्हन दॅट एक्स्ट्रा एफर्ट फॉर मेकिंग इट वर्क. आणि लीनाबद्दल सांगायचं तर आय एम व्हेरी थँकफुल टू हर ऑन कॅमेरा, बिकॉज आय थिंक ती माझ्या आई वडिलांची, माझ्या परिवाराची ज्या पद्धतीने काळजी घेते त्याच्यामुळे मी बाहेर उड्या मारू शकतो. होम फ्रंट सॉर्टेड असला ना की मग प्रेशर नसतं पुरुषाला, मग तो जगाशी लढू शकतो बाहेर, घरी पीस असला की. आणि आय थिंक दॅट त्याचं संपूर्ण श्रेय लीनाला आहे. आणि त्याचं बहुतांश श्रेय माझ्या आईला आहे. कारण ज्या पद्धतीने आई हॅज एक्सेप्टेड लीना अँड लीना हॅज वर्कड ऑन अ रिलेशनशिप विथ आई, म्हणजे दृष्ट लागेल असं आहे. सो आय एम व्हेरी हॅपी इन दॅट स्पेस. सो ते ट्रान्झिशन माझ्यासाठी खूप छान होतं. आणि मायरा राघवचा जन्म, मला जसं कोणी विचारलं की तुझ्या आयुष्यातली डिफायनिंग मोमेंट सांग, तर माझ्यासाठी मायराचा जन्म ती डिफायनिंग मोमेंट. कारण मला डेस्परेटली मुलगी हवी होती, डेस्परेटली मुलगी हवी होती. आणि मला पहिली मुलगी झाली. आणि आय थिंक तो मायराच्या जन्माच्या दिवशी मला असं वाटतं की मी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस होतो. इन दैट मोमेंट आई वॉज द रिचेस्ट मैन इन द वर्ल्ड. कारण और कुछ नहीं चाहिए था मुझे उसके बाद. आय थिंक खूप सुपर ट्रान्झिशन आहे. आणि मी पण खरं तर ते मी सांगणं फार स्टुपिड आहे, पण आय थिंक आय एम अ प्रिटी हँड्स ऑन फादर. म्हणजे मी प्रयत्न करतो की जर मी मुंबईत असेल तर मुलं झोपताना किंवा मुलं उठताना कुठल्या तरी एका वेळेला मी त्यांच्या बरोबर पाहिजे. परत मला असं वाटतं की जे आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी केलं किंवा आपल्या आजी आजोबांनी आपल्यासाठी केलं तेच आहे की तुम्ही तुमच्या मुलांबरोबर बोललं पाहिजे.